मंजू, त्या पोलीस कोर्टाच्या घराचं काय झालं ग? म्हणजे साहेबांशी बोललीस का? काम होईल ना? बोलले मी सरांशी, लेटर पण दिले, फाईल पण जमा केले. लवकरच होईल आपलं. काय नाश्ता बिष्टा मिळणार आहे का ह्या घरात? का डायरेक्ट दुपारच्या जेवणात बसायचं आम्ही? झालंय मम्मी साहेब, आणतेच. बरं, मी मम्मी साहेबांना नाश्ता देते, तर बाकीच्या प्लेटा भरा. सकाळ सकाळ नाश्त्याच्या आधी जरा धमाका झाला तर दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि मला शाबासकी पण मिळेल मम्मींकडनं. हा, करतेच. आई, मम्मी साहेब थांबा. हे काय केलं का समजा तू? हे काय अक्कल आहे का तुला? काही भिंगरी बांधली का तुझ्या पायाला? कसं डोकं ते माझ्यावर? समजा नाश्ता सांडलं का नाही अंगावर माझ्या? काम होत नाही तर करायचं कशाला ग? अहो, मी ते मुद्दाम नाही केलं. ए बास, मुद्दाम सांगला ना माझ्या अंगावर नाश्ता तू? खाली मुंडी पाताळ धुंडी. अहो मम्मी काय बोलताय तुम्ही हे? ए तू गप गा. तू माझ्या घरात माझं जापमान करतेस होय? माया काय झालं? का एवढं मोठ्याने बोलतेस? मोठ्याने का बोलते म्हणजे? ओ पेंटर, त्या नेबरच्या दणकट मम्मीनं समजा नाश्ता सांडला माझ्या अंगावर मुद्दामून. अहो, ते मी खरंच मुद्दाम नाही केलं. माझा पाय कशात तरी अडकला आणि धडधडीत खोटं बोलते ही बाई. माया अगं का खोटं बोलतील त्या? कारण हिचं खानदानच खोटं वाटाय समज. माया, ओ पेंटर, तुम्ही का बसा. तुम्ही अजून नीट ओळखलेलं नाही ह्या लोकांना. निस्ता चेहऱ्यावर सासूतपर्यंत आणतात. मनानं किती वाईट आहेत ना, ही फक्त मलाच ठाव आहे. मम्मी अगं काय बोलतेस तू? अगं जरा तरी विचार करून बोल. जयद्या, तू 10 वेळा विचार कर माझ्याशी बोलताना. मी आई आहे तुझी. काय चाललंय? आलास का? हे बघ, त्या नेबरच्या दणकट मम्मीनं समदा नाश्ता माझ्या अंगावर सांडलाय, ते बी मुद्दाम. मुद्दाम? मुद्दाम का करतील ते असं? वाटलंच होतं मला का तुझा विश्वास नसतानाच माझ्यावर म्हणून. तू तर त्या मालिकींचा भक्तच आहेस ना. मम्मी, कुणी स्वतःची शपथ घेऊन जरी सांगितलं ना की आईने हे मुद्दाम केलंय, तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. एवढा विश्वास आहे माझा आईंवर. सत्य भाऊजी, असं काय करताय? म्हणजे परक्याच्या आईवरती विश्वास आणि स्वतःच्या आईवरती विश्वास नाही होय? अहो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, एक जाऊबाईंच्या आईने मुद्दामूनच मम्मीच्या अंगावरती नाश्ता सांडलाय. खोटं. तुम्ही खोटं बोलताय सपना वहिनी. करणार तुम्ही आणि आळ माझ्या आईवर घेताय. काय? मी माझ्या डोळ्यांनी बघितले. तुम्ही तिच्या पायात पाय घालून तिला पाडलत. सपने, तू? छे छे, अहो एक जाऊबाई, अहो काही काय बोलताय? मी कुठं काय केलं तेव्हा? असलं काही बी केलेलं नाही मी. उगा काहीतरी खोटे आरोप करू नका माझ्यावरती. मम्मी, अहो मी खरंच काही केलं नाहीये. स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी का नाही माझ्यावरती खोटा आरोप करतायत बघा ह्या. हे सपने सवयच आहे हिजी. प्रकरण अंगाशाल की झटकून टाकायचं. ए नेबट, तुझ्या आईला पाठीशी घालून तू माझ्या सुनेवर आरोप करू नका. मम्मी साहेब, मी माझ्या आईला पाठीशी घालत नाहीये.
मुळात तिची काय चूकच नाही या सगळ्यात. उगाच खोटे आरोप करून तिचा अपमान करू नका तुम्ही. मी माझ्या डोळ्यांनी बघितले, सपना वहिनीने पायात पाय घालून तिला पाडले. मी आईची शपथ घेते हवं तर. सपने काय केलंस तू असं? ए जयद्या, तिच्यावर कशाला ओरडतेस तू? तिने काही केलेलं नाही. मम्मी बघितलं का कसले आरोप होत आहेत ते? हे असले आरोप होण्याआधी मला मरण का नाही आलं? सीसीटीव्ही कॅमेरेच पाहिजे होते बघा घरामध्ये, म्हणजे मग सगळं खरं काय खोटं काय सगळं समोर आलं असतं. जयद्या, उद्याच्या उद्या सीसीटीव्ही कॅमेरेच बसून घे बाबा. काय काय खोटे नाटे आरोप होत आहेत तुझ्या बायकोवरती, ते बी कुठला बी पुरावा नसताना. आणि मी पुरावा दिला तर? काय? मम्मी, मी जर तुला आत्ताच्या आत्ता पुरावा दाखवला तर तू विश्वास ठेवशील माझ्यावर? काय पुरावा आहे तुझ्याकडं? मी बी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. सपना वहिनींनीच आईंच्या पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न केला होता त्यांना. आणि एवढंच नाही, माझ्या मोबाईलमध्ये ते मी रेकॉर्ड पण केलंय. काय? होय. अहो काय झालं सपना वहिनी, नवीन डायनिंग टेबल आणलंय ना आपण, वरून त्याचाच व्हिडिओ करत होतो मी. आणि तुम्ही जो डाव साधत होता ना, तो नेमका रेकॉर्ड झाला त्याच्यात. माझं नशीब चांगलं की ऑन टाइम रेकॉर्डिंग सुरू होतं म्हणून. जयद्या, पप्पा या, तुम्ही बी बघा व्हिडिओ. नाही, तुम्हाला बी कळलं आमच्या माननीय सपना वहिनींच्या पायात किती कला येते. या या बघा. कशाला म्हणजे मी चुकून आला असेल, माझा पाय मुद्दाम थोडी केला. म्हणजे कसं, त्यांची बी काही चूक नाही आणि माझी बी काही चूक नाही. राहू दे, कसा विषय संपला. असा कसा संपला विषय? आणि सपना वहिनी, थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणत होता ना की आईने मुद्दाम नाश्ता सांडला मम्मीच्या अंगावर. मग आता तुमचं एकदम मत कसं काय बदललं? आणि मम्मी, कुठल्या बी निकषावर पोहोचायच्या आधी ना जरा शांत डोक्याने विचार करत जा. आणि स्वतःच्या रागाबरोबर स्वतःच्या तोंडावर बी ताबा ठेवत जा. ए सत्या, झाली असेल तर सपनीकडनं चूक, पण त्या बाईला नीट चालता येत नव्हतं का? बाई नाही, आई. वाघमाऱ्यांच्या आई आहेत त्या. आणि या घरात त्यांचा अपमान करायचा नाही. त्यांचाच काय, वाघमाऱ्यांचा, अमरीचा, कुणाचाच अपमान करायचा नाही. आणि जर तुम्ही कुणाचा अपमान केला तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. सत्या, माझ्याशी असं बोलू शकत नाही तू. तू जिथं चुकणार तिथं मी बोलणार मम्मी, असंच बोलणार. पण एक गोष्ट फिक्स आहे, आजच्या दिवस सपना वहिनी मात्र अजिबात बोलणार नाहीत. म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, आपल्या घरात कुणाची बी चूक झाली तर आपल्या मम्मी साहेब शिक्षा देतात ना त्यांना. मग न्याय सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. सपना वहिनी, तुमच्या हातनं चूक झाली, वर तुम्ही ती मान्य बी केली नाही. कपट करून घरात तमाशा करायचा हेतू होता तुमचा, आणि यासाठी तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुमची शिक्षा ही असणार आहे की तुम्ही आजच्या दिवसात मौन व्रत धरायचा. आणि जर तोंडातनं एक शब्द जरी काढलात ना, तर एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 असे तुमचे दिवस वाढत जातील. सत्या, विषय क्लोज मम्मी, विषय क्लोज. अरे पण जयद्या, सपने, तोंड क्लोज म्हणजे क्लोज. बरोबर बोलतोय सत्या दादा. किती बडबड करशील लाग. एक दिवस शांत बसले तर तेवढाच आराम मिळेल तोंडाला. मातीच असतं तर कधीच फुटलं असतं. पण हाताची घडी, तोंडावर बोट.
आई सॉरी. मम्मी आणि सपना वहिनींकडं मी तुमची माफी मागतो. जे काय घडलं ना ते घडायला नाही पाहिजे होतं. सत्यजितराव, अहो तुम्ही कशापायी माफी मागताय? उलट खरं काय ते तुम्ही सगळ्यांसमोर आणलं. तुम्ही जर तो व्हिडिओ काढला नसता. व्हिडिओ? कसला व्हिडिओ? कसला व्हिडिओ म्हणजे? अहो तुम्हीच व्हिडिओ काढलात ना. अहो आई, कसं आहे, कधी कधी खरं समोर आणण्यासाठी ना खोटं बोलावं लागतं. असं आहे तर म्हणजे व्हिडिओच काढला नाही वे. सत्या, खोट्याचं पितळ उघडं करायची चांगली शक्कल लढवलीस. होय, म्हणजे व्हिडिओ नाही काढला मी, पण आमच्या सपना वहिनींनी आईंच्या पायात पाय घालून त्यांना पाडायचा प्रयत्न केला हे मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी. त्यासाठी खरंच सॉरी आहे. आणि हे बघा, इथनं पुढे तुम्हाला या घरात कसलाच त्रास होणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याच्याबरोबर काय करायचं आहे ते मी बघेन. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. थँक्यू सत्या. आई येते मी. कोण आहे तुम्ही? मला का असं बांधून ठेवताय? एका बाईशी तुम्ही असं कसं वागू शकता? मला सोडा, मला जाऊ द्या. हे का काय चाललंय? काय नाही मम्मी साहेब, शबाईची कटकट ऐकून वैताग आलाय. वय मम्मी साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, एका दणक्यात संपूच येला. ए सोने म्हण्या, कोण आहे हो? हिला संपूची भाषा करायला लागलाय? अहो मम्मी साहेब, ओळख नाही याला. येऊ नाही का ते आपल्या तुमच्या सुनबाईला किडनॅप केलं होतं, त्याचीच माणसं होती. असं बर. शिव आहे तो. वय मम्मी साहेब. इकडं बघ, इकडं बघ. तिला सांगितलं, तिला किती मला का डांबून ठेवलं इथं? तुम्ही कोण आहे? एक बाई असून एका बाईशी असं कसं वागू शकता? मला सोडा, सोडा मला. मला जायचंय, सोडा मला. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? मी काय वाईट केलंय तुमचं? तू काही नाही वाईट केलं माझं, पण तुला सोडलं का नाही का माझं वाईट होईल. तुमचं वाईट कसं होईल? सत्यान त्याने ब्रेड मंजिरीच्या हातात जर तू घावली का नाही तर त्या दोघांमधलं गैरसमज दूर होत्याल आणि मग ती दोघ जण आयुष्यभरासाठी एकत्र येतील आणि माझं प्लॅनिंग समज फसल. काही बी झालं तरी ती निबळट मला माझ्या लेकाच्या आयुष्यात न काय. कोण आहे सत्या मंजू? त्यांना लांब ठेवून तुमचा काय फायदा होणार आहे? सत्या मंजूशी माझा काय संबंध आहे? सांगा ना, मला काय आठवत नाहीये. काय आठवत नाही मला, काय आठवत नाहीये. अगं तुला काहीच आठवत नाही ही ठाव आहे मला, आणि ती माझ्या चांगल्यासाठीच आहे. माझ्या सत्यासाठी नवीन पोरगी शोधून त्याचं जवळ लगीन लावत नाही का नाही तवर तुझा मुक्काम हितच फिक्स. तवा काळजी करायची नाही, फक्त रेस्ट घ्यायची. रेस्ट आरडाओरडा केला का नाही तर काय खरं नाही तुझं आणि काही फायदा बी होणार नाही. ए सोन्या म्हण्या, आणि तू लक्ष ठेवा हिच्यावर, डोळ्यात तेल घालून. हो हो. आणि परत चूक करू नका. काय लागा कामाला. काय ए सपनी, अगं तोंडात काय पानाचा एडा घेतलास का तंबाखूचा तोबरा भरलायस? नीट बोल की. हो मम्मी, असं काय करताय? सत्य भाऊजींनी मला मौन राहायची शिक्षा दिली आहे ना. विसरलीस मी. अगं पण बोल की आता, हे तर कोण नाही आजूबाजूला, बोल.
हळू बोलते हळू बोलते. मला असं विचारायचं होतं का मम्मी ते एक जाऊबाई आपल्या घरातून आणि आपल्या आयुष्यातून दूर कधी होणार आहे? होणार लवकरच होणार. त्या निवळ्यातला वाटलं होतं का ती तात्याच्या बायकोला शोधल आणि मग सत्याला निर्दोष सिद्ध बी करेल आणि मग त्याच्यावरचा राग विसरून त्याच्याशी लगीन करून ह्या घरात बी घुसल. पण मम्मी आता ते काहीच नाही करू शकत. त्यांना कुठं माहिती येतात त्यांची बायको कुठे येतावा? कोण आहे हा? तुम्हाला भेटायला आलाय. मॅडम, मालिनीला ज्या गँगने किडनॅप केलं होतं ना त्या गँग मधलाच मेंबर आहे. हो, आणि पुढची बातमी ऐकून तर तुम्ही अजून थक्क व्हाल. काय? मालिनी मॅडमना किडनॅप करण्याची सुपारी यांना दुसरं तिसरं कोणी नाही, खुद्द मम्मी साहेबांनीच दिली होती. काय? कुठं लपून ठेवले मालिनी मॅडमला? हो मॅडम, मला खरंच माहित नाही. माहित नाही. मालिनी मॅडमला कुठं लपून ठेवलंयस? बोल पटकन. हो मॅडम, मी खरं सांगतोय, मला खरंच माहित नाही. माहित नाही? माहित नाही? माहित नाही? माहित नाही? खरं खरं सांग, मालिनी मॅडमला कुठं लपून ठेवलंय? हो मॅडम, खरंच माहित नाही मला. माहित नाही. हे बघ, आता शेवटचं विचारते. खरं खरं सांगाय तर माझ्या एवढं वाईट कोणी नसल. हो मॅडम, किती वेळा सांगू तुम्हाला, खरंच मला माहित नाही. ह्या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात बी त्या निवळ्यातला तात्याच्या बायकोचा पत्ता घावणार नाही. आणि तिलाच काय सत्याला आणि पोलिसाला बी तिचा थांग पत्ता लागणार नाही. सत्यावरचा आरोप आजवर सिद्ध झाला नाही ही भवानी आईचीच कृपा म्हणायचं. सत्या निर्दोष आहे ही त्या निवळ्यातला कधीच समजणार नाही. आणि पुराव्याशिवाय मी माझ्या सत्याला कधीच अटक होऊ देणार नाही. हा बरीच मम्मी टाळी. असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. असंच होणार सपनी. सत्या आणि ब्रेड मधले गैरसमज अजून वाढले पाहिजेत. आणि एकदा का ती वाढली का नाही का मग दुसऱ्या बाजूला त्यांच्या कायदेशीर घटस्फोटाच्या तयारीला लागू आपण. हा असं नाही ऐकणार. हो मॅडम, मला खरंच माहित नाही त्यांना कुठं घेऊन गेले ते. कांबळे, तुमच्या पद्धतीनं चौकशी करा. हो मॅडम. नको मारू मला. हो असं नाही ऐकणार. हो साहेब, करू मारून जा. हो मॅडम, मी खरं सांगतो, त्या किडनॅप होईपर्यंत मी तिथं होतो, पण ती दोघं कुठं घेऊन गेलेत मला खरंच माहित नाही. मला रस्त्यावर सोडून गेलेत. हो मॅडम, मी खोटं नाही बोलत. मी आईची शपथ घेतो, मी खरं बोलतो, मला खरंच माहित नाही. मूर्ख आहे आम्ही? मूर्ख वाटलो लॉकअप मध्ये टाकायला? हो मॅडम, नको 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 मला. हो साहेब, मला जेलमध्ये टाकू नका. हो साहेब, मी खरं सांगतो, हो मला माहित नाही. हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हो मॅडम, मॅडम, अहो मला खरंच माहित नाही. हे बघ, अजून पण वेळ गेलेली नाही. खरं खरं काय ते सांग. कुठं लपून ठेवले तिला? हो मॅडम, मी शपथ घेऊन सांगतो, माझ्या लेकराची शपथ घेतो, बायकोची शपथ घेतो, पण मी खरं सांगतो, मला खरंच माहित नव्हतं.
भारती मॅडम. येस मॅडम. याच्यावर लक्ष ठेवा. हा बाकी सगळ्यांनी माझ्यासोबत चला.